श्रीमङ्गलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। भगवती श्री सीता माता की जय। श्री महारुद्र हनुमान की जय। सब संतन की जय। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय श्री राम जय जय राम। श्री राम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम राम। श्री राम जय जय राम। श्री राम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राजाधिराज
राज प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा। आरंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा। गमो पंथ अनंत या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे। वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। यः पृथिवीभर वारणाय दिविजये। सम्प्रार्थितश्चिन्मयः सञ्जातः पृथिवीतले रविकुले। माया मनुष्यो व्ययः निश्चक्रं हत राक्षसः पुनरगात्। ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तञ्जानकीशं भजे। विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायमचिन्त्य मूर्तिम्। आनन्दसाङ्ग्रममलं निजबोधरूपं सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि। धीरं धीरं धरित्रीं पदकमलमुखन्याससत्पीडयन्तं निष्काणैर्नाशयन्तं निखिलकलिमलन्तालिजैः कङ्कणानां। गायन्तं राम रामेत्यतिरतिरभसै राघवं संस्मरन्तं। सङ्गीताचार्यवर्यं कपिकुलतिलकं मारुतिं नौमि वीरं। कल्याणानान्निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां। पाथेयन् यन्मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य। विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां। बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। भवानी शङ्करौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ। याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां। लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। उद्भवस्थितिसंहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम्। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति। श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं भगवान श्री रामचंद्रांची आयोजित झालेली ही कथा आपल्या कानावरती पडावी या परिशुद्ध हेतून या ठिकाणी नित्य आणि नैमित्तिक रीतीने जमणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला नित्याप्रमाणे नमस्कार। भगवंताच्या कृपेकरता आपल्या जीवनामध्ये भगवंताला प्रिय असणारं वर्तन आग्रहानं आणण्याचा जे प्रामाणिक प्रयत्न करणारे आहेत, धर्म समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे जे आहेत, त्यांच्या त्या धर्मनिष्ठेला वेगळा नमस्कार। अधिकारी साधक उत्तम कला उपासक समाजातल्या विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर इथे आहेत, सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि कथेला आरंभ करतो। भगवान श्री रामचंद्रांची कथा आणि भगवान श्री गोपालकृष्णांची कथा साक्षात्कारी महापुरुषांनी अत्यंत सादर अशी गायलेली आहे। दोन कथा भारतातले सगळे संत गातात, श्रीराम आणि श्रीकृष्ण अशा दोघांच्या कथा। याचं कारण आहे भारतीय संस्कृतीमध्ये वर्तनाची जी अपेक्षा आहे
ती पूर्ण करणारं चरित्र म्हणजे रामांचं चरित्र आहे. आणि भारतीय संप्रदायामध्ये, भारतीय तत्वज्ञानामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये जे चिंतन आवश्यक आहे, या चिंतनाकरता कृष्णकथा आवश्यक आहे. आचरण कसं असावं, देहानी मनानी कसं आचरण करावं, तर रामादिवत वर्तितव्यम. आणि फिलॉसॉफी जी आहे, तत्वज्ञान जे आहे, हे जास्तीत जास्त परिपक्व पातळीवरती आणून जर कोणी सांगितलं असेल तर गोपालकृष्णांनी सांगितलं. लक्षात घ्याल, रामांच्या चरित्रामध्ये श्रीरामांनी तत्वज्ञानात भर घातली नाही, तत्वज्ञानाप्रमाणे वागून दाखवलं. कृष्णाने तत्वज्ञानामध्ये स्थितप्रज्ञा हा शब्द आपल्या पदरचा घातलेला आहे. यापूर्वी उपनिषदात स्थितप्रज्ञा हा शब्द आलेला नव्हता. म्हणून जीवनात मर्यादा कशा सांभाळाव्या हे दाखवणारा ईश्वराचा अवतार म्हणजे रामांचा, श्रीरामांचा अवतार आहे. आणि मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी ज्याला म्हणूया आपण, सगळे विरुद्ध धर्म एकत्र, ते चरित्र म्हणजे कृष्णांचं आहे. म्हणून दोन चरित्र नीट अभ्यासावीत, आपल्या मुलाबाळांना अभ्यासाला लावावीत. म्हणजे त्यांच्या चिंतनाची आणि त्यांच्या वर्तनाची आपल्याला काळजी करावी लागत नाही. कुठेतरी एक निष्काळजीपणा आपण केला आणि म्हणून आपण काळजी करायला लागते. निष्काळजीपणा जर आपण केला, योग्य वेळेला काळजी घेतली नाही तर नको त्या वेळेला काळजी घ्यावी लागते, काळजी करावी लागते. म्हणून आपण निश्चिंतपणानं वृद्धपणी जगावं असं वाटत असेल तर मुलांना आपल्या या दोन कथा ऐकवा आणि त्या मुळातून ऐकवा, टीव्हीवरच्या सिरियलमधल्या नव्हे. आणि त्यांना तो काय डायरेक्टर आहे तो सांगतो तसं वागून दाखवावं लागतं त्या अभिनय करणाऱ्यांना. त्यांना पूर्ण राम कळलेला नसतो, त्यांना पूर्ण कृष्ण कळलेला नसतो. असो, मला त्याचा दोष सांगत बसायचा नाहीये. मला एवढं सांगायचं की मुळातली कथा आपण ऐकली पाहिजे आणि म्हणून सातत्यानं अध्ययन करावं, सातत्यानं श्रवणाला जाऊन बसावं, ते रामकथेला आणि कृष्णकथेला. श्री गुलाबराव महाराजांनी असं म्हटलंय, 20 वर्षापर्यंत रामकथा ऐकावी. आयुष्यभर ऐकाच, पण 20 वर्षापर्यंत रामकथा इम्बाईब मुरवून घ्यावी. यानंतर 20 वर्ष म्हणजे 40 वर्षापर्यंत कृष्णकथा ऐकावी आणि 40 नंतर भागवत कथा ऐकावी. कृष्णकथा म्हणजे महाभारत कथा. रामकृष्ण हरी म्हणतो ना आपण, रामकथा, कृष्ण महाभारत कथा आणि हरी भागवत कथा, या 3 कथा आवश्यक आहेत. महाराष्ट्राचा महामंत्र आहे रामकृष्ण हरी. कलीचं संतरण कसं करावं याच्याकरता कली संतरण नावाचं जे उपनिषद आहे त्यामध्ये आलेला जो मंत्र आहे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण या 3 मंत्र आलेत रामकृष्ण हरी. हा ज्ञानोबांनी छोटा केला मंत्र, नाही का. आपल्याला असं शॉर्टमध्ये आवडतं. पूर्वी 5 दिवसाची मॅच होती, मग 3 दिवसाची झाली, मग 1 दिवसाची म्हणजे 50-50 ओव्हरची, आता 20-20 ओव्हरची, आता काही दिवसांनी बंद झाली की फारच छान. आमचे गुरुजी याला महामंत्र आणि मिनी मंत्र म्हणतात. मिनी मंत्र म्हणजे रामकृष्ण आहे. म्हणजे काय, तर नीतिमत्ता आवश्यकता आहे ना हो. सगळं सगळ्यांना कळतं. काय होतं, पाश्चात्य आणि पौरात्य दोन्ही तत्वज्ञानाने आपल्याला अर्थ आणि काम एवढं दोनच शिकवलंय. लक्षात घ्यायला, आत्ता जी काही आपली सायकॉलॉजी झाली आहे, इंडियन लोकांची सुद्धा, आपली गुलामगिरी संपली असं आपण म्हणतो, पण वैचारिक गुलामगिरी आपण पुन्हा त्यांचीच करतोय. आजही आपल्या मुलांना आपण फक्त पैसे मिळवायलाच शिकवतो. शांतपणे इंडियन कल्चरचा एखादा विचार आवडला की वा इंडियन कल्चर चांगलं आहे, एवढं घरात चर्चा करण्यापलीकडे आपण जात नाही.
पण ते आचरणात कसं आणू? म्हणून अर्थ आणि काम ह्या दोनच पुरुषार्थांचा विचार आज आपण करतो, म्हणजे आपल्या मुलांना शिकवतो. काम म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करणं. गेल्या जन्मीच्या घेऊन आलोय आपण त्या. असं नाही की आपण आपल्याला अचानक कशाबद्दल आकर्षण निर्माण झालं, असं नसतं. ते अनेक जन्मीचे आपण घेऊन आलेलो आहोत. म्हणून काम नावाचा पुरुषार्थ पूर्ण नको का करायला? मग त्याच्याकरता अर्थ नको का मिळवायला? या गोष्टी अनिवार्य आहेत. पण त्या दोन्ही गोष्टी मिळवताना इतरांना त्याचा त्रास होणार नाही ना, याचा विचार इंडियन कल्चर करतं. त्याला धर्म म्हणतात. लक्षात घ्या. काम आणि अर्थ दोन बैल आहेत, पण त्यांच्या नाकामध्ये वेसण घालायची ती धर्माची घालायची, आणि मोक्ष नावाच्या मुक्कामावर जायचंय. एकदा बैलगाडी डोक्यासमोर आणा. आता ते दोघं कुठं उधळतील तिकडं आम्ही जाऊ, आहे की नाही? लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय आहे? कुणी किती पैसे मिळवावेत काय मर्यादा आहे का? आपल्याकडे धर्माने ते सांगितले. म्हणून एका माणसाने दोन व्यवसाय करू नयेत. एका घरातल्या दोघांनी नोकरी करू नये, म्हणजे जगातल्या सगळ्यांना नोकरी मिळते. किती नियम आहेत आपल्याकडे. धर्म नावाचा जो पुरुषार्थ आपल्याकडे आहे ना, तो इतका छान आहे. हे सगळं समजावून घेतलं पाहिजे. खरं तर आपल्या शिक्षण व्यवस्थेत आलं पाहिजे. नवऱ्याला 2 लाख रुपये पगार, बायकोला 3 लाख रुपये पगार, तरी दारावर पाटी. येथे फॉल पिको करून मिळेल. अरे इतरांना जगू देत नाही आपण. म्हणून धर्म. कुठलाही माणूस कुठल्याही स्त्रीला गाडीतनं उचलून घेऊन गेला तर चालेल का आपल्याला? किंवा कुणी कुणाचे पैसे ओरबाडून घेतले चालतील का? हे का करायचं नाही हे सांगणारे नियम म्हणजे धर्म आहे. लक्षात. आणि अर्थ आणि काम या दोन्हींनी आपण संतुष्ट होणार नाही. त्याकरता जीवनाला विशिष्ट ध्येय पाहिजे. एका मर्यादित स्वरूपातला काम, एका मर्यादित स्वरूपातला अर्थ तो धर्माने मिळवेन, आणि मी खऱ्या समाधानाची व्यवस्था करेन. आनंदात मी मरेन. आनंदात मरण्याची व्यवस्था म्हणजे मोक्ष आहे. याचा विचार जर तुम्हाला एका चरित्रात करायचा असेल तर ते रामचरित्र आहे. रामचरित्रातला तपशील थोडा कमी होणार आहे, मला माहिती आहे, पण मुद्दा त्यातला लक्षात घेतला की आपण पुढे जाऊ शकतो. आणि या अर्थानं आपण ही कथा पाहतो आहोत. चला काय म्हणतायत श्री वाल्मिकी याचा थोडा अंदाज घेऊया. प्रसंग आपल्याला माहिती आहे की दशरथ महाराज थोडे व्याकुळ झाले होते. याचं कारण वैयक्तिक जीवनात काही ते कमिटमेंट देऊन बसलेत, काही शब्द देऊन बसलेत, आणि अयोध्येच्या राज्यघटनेप्रमाणे, संविधानाप्रमाणे थोरल्याला राज्याभिषेक झाला पाहिजे. तो योग्यही आहे. बरं, त्या दोघांच्यात काही भांडण नाही आहे, भरत आणि रामांमध्ये भांडण नाही आहे, पण वैयक्तिक मी जीवनात खोटा पडणार नाही ना. सगळं कंप्लीट होईपर्यंत टेन्शन असतं की नाही. अगदी सगळं लग्न ठरलं, मुलाचं मुलीचं सगळं अगदी सगळं झालं तरी टेन्शनमध्ये असतो आपण. सगळं कंप्लीट होऊ द्या असं ते आहे. आणि सगळा प्रसंग काल मी सांगितलाय, पुन्हा परत पहिल्यापासून परत नको. तर मागील पानावरून पुढे चालून पहिल्याच मागीलच पानातून चालू 6:30 पर्यंत असं नको. आणि या सगळ्याचा प्रसंगाचा वास्तविक छान रुटीन व्यवस्थित सगळं चाललं होतं. पण हलक्या दर्जाची माणसं जी असतात ना, ती नेहमी हलका विचार करतात. तो मंथरेने केला. मंथरेनं पर्सनली विचार केलाय. लक्षात घ्या की आता राम राजा झाला, रामाची आई राजमाता झाली की ती जी समोरची दासी आहे ना, ती राजमातेची दासी होईल आणि मी सामान्य दासी राहीन. आणि त्याकरता हिनं सगळं पेटवा पेटवी केली. मग अनेक रामायणकारांना हे सहन झालं नाहीये, रामाला वनात कसं पाठवायचं. म्हणून मग कोणीतरी कल्पना मांडली की कैकेयी, राम लहान असताना कैकेयीकडनं म्हणे रामाने वचन घेतलं होतं की तू मला वनात पाठवशील का. काही रामायणकारांनी लिहिलेलं आहे. आणि कैकेयी म्हणाली चालेल. थोडक्यात त्यांनी आपल्या आईला सेफ ठेवलं आणि सावत्र मातेला विलन केलं, असं त्या रामायणकारांनी वर्णन केलं. हे असलं काही वाल्मिकी लिहित नाहीत. आणि मग कैकेयीला जो
पाढा पढवलाय तिने की तू रुसून बस, शपथ घ्यायला लाव आणि रामांची शपथ घ्यायला लाव, आणि मग 100 युद्धामध्ये तू दशरथांचे प्राण वाचवलेले होतेस, तेव्हा तू ते प्राण वाचवल्यानंतर त्यांनी जी 2 तुला वचनं दिली होती ती वचनं मागून घे. हे कैकेयी विसरलेली होती, कैकेयीला माहित, लक्षात पण नाही. आणि आता दशरथ महाराज येतात आणि काल म्हटलं तसं की पती आल्यानंतर त्याला दारामध्ये अंगणामध्ये ओवाळायची पद्धत आहे, रोज ओवाळायची पद्धत. राजे लोक आहेत, तो त्यांना काय कमी आहे? थोडीच त्यांना तूप महाग झालं आणि वाती महाग झाले असं आहे. माणकाच्या वातीने ओवाळतात, ते काय कमी आहे त्यांना? आणि श्रीमंती पूर्वी आळसाचं रक्षण करण्याकरता वापरली जात नसे. मग माझी मिस्टरले की दासीला सांगत तूच ओवाळून घे त्यांना, असं नाही. स्वतः राणी ओवाळायला येत असे, पण आज मात्र ओवाळायला नाही. दशरथ महाराजांना इथे ताण आलाय. पहिला धक्का बसला, अत्यंत आनंदानं प्रसन्न चित्तानं मला माझी पत्नी ओवाळायला असते, आज का नाही? पण दशरथ महाराजांचा स्वभाव सकारात्मक आहे, प्रत्येक गोष्टीत चांगला विचार करायचा स्वभाव आहे. असू दे असू दे. बहुतेक स्वारीला माझ्या आधी कळलेलं दिसतंय, तयारीला गेलेली दिसतीये काही. येऊन बसले. इकडे इकडे बघतायत, असे बसले, डोळ्यासमोर जरा चित्र येऊ द्या. मंथरा इकडे तिकडे काही खालच्या वस्तू वर, वरच्या वस्तू खाली ठेवायचं नुसतं नाटक करतीये. तिचं लक्ष यांच्याकडेच आहे. पण प्रयोग पूर्ण होईपर्यंत नेपथ्यवाले गप्प नाही बसत. मंथरे, कैकेयी कुठं आहे? कोप भवनात आहेत. कोप भवन किंवा क्रोध भवन म्हणजे फक्त रागावण्याकरता केलेल्या दालनाचं नाव आहे. म्हणजे त्या मोठ्या खोल्या की फक्त रागवाय करता तिथं जायचं, सगळ्या खोल्यात रागवायचं नसतं. सारखी भांडी आपटतात लोक. एकाने विचारलं, तुम्ही भांडी का आपटता हो वहिनी? भांड्यावर म्हणे यांचं नाव आहे म्हणून. आणि दशरथ महाराज क्रोध भवनात आले. काय वाल्मिकींची प्रतिभा आहे हो. वारंवार वारंवार जाणवतं, असंच्या असं उचललंय वेदव्यासाने आणि महाभारतात घेतलंय. आणि महाभारतातला एक छोटासा प्लांट कालिदासाने आपल्याकडे लावला आणि तो महाकवी ठरला. एक रवींद्रनाथ टागोरांनी एक महाभारतातलं छोटंसं काव्य घेतलं. एक भास नावाचा कवी त्या महाभारताचा आधार घेतो, एक छोटंसं. त्या महाभारताने ज्या वाल्मिकींचा आधार घ्यावा ते वाल्मिकी कशा असतील? काय वाल्मिकींची प्रतिभा असेल हो. विनोबा नेहमी सांगत असतात, वाल्मिकींची प्रतिभा, व्यासांची प्रज्ञा आणि शुकदेवांचं प्रेम, या 3 प्रकारांनी भारताला तारलं. भारताची संस्कृती जगली का? वाल्मिकींची प्रतिभा. क्रोध भवनामध्ये रागावलेली कैकेयी कशी दिसत होती? आकाशातला निस्तेज झालेला चंद्र, सगळे काळे कपडे घातले आणि अंगावरच्या सगळे दागिने, मंगलसूत्र सोडून सगळे दागिने फेकून दिले होते. असे काही मांडले होते, ते फेकून दिलेले. पूर्ण अंधार असलेल्या ठिकाणी ते चमकत होते. कसे? आकाशात चंद्राच्या अवतीभोवती जशा तारका असतात, अमावस्येच्या जवळचा चंद्र आणि आजूबाजूच्या तारका कशा, अमावस्या जवळ येत चालली आहे अशी ती कैकेयी आहे. काय डायरेक्शन आहे हो वाल्मिकींचं. आणि व्याकुळ झालेला
वृद्धत्वाकडे झुकलेला राजा आपल्या तरुण पत्नीचं सांत्वन करायला धावत धावत आला. कैकेयी कैकेयी, रागावलीस रागावलीस, कुणावर रागावलीस? आणि राजा स्वतःच्या राजेपणाला विसरून किती शपथा घेतो. कैकेयी, तुला कोणी दुखवलं? तुला कोणी त्रास दिला? मला फक्त सांग. एकही अपराध नसताना सुद्धा कुणाला ठार मारायचंय? तुझी आज्ञा म्हणून मी ठार मारीन. सगळे अपराध केलेत पण तुझ्याकरता मी सोडून देईन. म्हणजे सगळ्या कायद्याच्या विरुद्धच्या बातम्या गोष्टी तो इथे बोलतोय का? तिच्या प्रेमातिरेकानं. आणि या डायलॉगमुळे त्याला लंपट म्हटलंय काही साहित्यिकांनी. पण तो भावूक का झाला लक्षात घ्या. तो असा अन्याय करणारा नाही. त्याचा मूळ स्वभाव अत्यंत सज्जन आहे. पण आपल्या घरातलं कुणी अस्वस्थ असता कामा नये, कारण इतका चांगला कार्यक्रम घरामध्ये घडणार आहे. उद्या श्रीरामांचा राज्याभिषेक होणार आहे, यौव राज्याभिषेक. तिथे सगळे आनंदी असले पाहिजेत, ही त्याची प्रामाणिक तळमळ आहे. म्हणून तो कैकेयीला म्हणतो, कैकेयी फक्त सांग मला तू. बराच वेळ तिचा अनुनय करण्याचा, तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. बराच वेळ बोलत नाही ती. न बोलण्याचा परिणाम ता अजून अस्वस्थ होत जातो, अजून अस्वस्थ होत जातो, अजून अस्वस्थ होत जातो. कैकेयी सांग ना, बोल ना, बोल ना, तुला काय पाहिजे ते देतो मी. एकच फक्त तिनं हुंकार भरला. काही का असे ना बोलली. जवळ येतो, तिची मान आपल्या मांडीवर घेतो. कैकेयी बोल बोल बोल, असं करू नको, बोल. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? नुसतं पाहिजे पाहिजे विचारता, तू प्रत्यक्षात तुम्ही काही देत नाही. मला शंभरासुराच्या युद्धाच्या वेळेला तिमिध्वज नावाचा राजा, म्हणजे शंभरासुर, दंडकारण्यामध्ये जे संगर म्हणजे युद्ध झालं, त्या युद्धामध्ये मी तुम्हाला किती मदत केली. आणि त्यावेळेला मला 2 वर दिले होते, तुम्ही अजून कुठं दिलेत ते? बोलली. 2 नाही 200 वर देतो का? फक्त सांग मला काय. 200 नको, 2च वर पाहिजेत मला. दिले. नाही, शपथ घ्या. कुणाची घेऊ शपथ? तिचा हाताचा हातात डोळ्यासमोर आणा चित्र. कुणाची घेऊ शपथ? तुमचं सगळ्यात ज्याच्यावर जास्त प्रेम आहे त्याची. म्हणजे मला तुझी शपथ घ्यायला लागेल. खोटं बोलू नका. तुमचं सगळ्यात जास्त प्रेम श्रीरामांवर आहे की नाही? बोला. होय. कैकेयी, तुझ्यापेक्षा फक्त रामांवर प्रेम आहे, पण रामांच्या खालोखाल माझं तुझ्यावरच प्रेम आहे. रामांची शपथ घ्या. आणि इथे रामांची शपथ घेतली. राजा अत्यंत व्याकुळ आहे. अतिशय व्याकुळ झालेल्या यांनी दशरथाने शपथ घेतली. यम मुहूर्तम अपशंस्तु न जीवेतम अहम ध्रुवम तेन रामेण कैकेयी शपेते वचन क्रियाम. ज्याला मुहूर्त मात्र पाहिलं नाही तर मी प्राणांतिक अवस्थेपर्यंत पोहोचतो, अशा रामांची शपथ कैकेयी मी घेतो. आणि मी तुला वचन देतो की तुझे 2 वर मी पूर्ण करीन. पण मला असे नको मागूस वर. जा, स्नान कर, शृंगार कर नेहमीप्रमाणे, सुंदर तयार होऊन ये. कशी रोज तयार असतेस तशी ये. अतिशय छान शृंगार कर, सुंदर सजून ये. आणि मग माझ्याकडे तू ज्या लाडिक भावात, लाडिक स्वरामध्ये रोज बोलतेस ना, त्या स्वरात बोल. आणि मग 2 वर माग, मग मी देणार. असे नाही देणार क्रोध भवना. उठभर कशी? बघा, हो निश्चित दिलेत. रामांची शपथ घेतली, आता काय राहिलं? यानंतर कैकेयी उठते, स्नानाला जाते. याचा थोडा भार हलका झाला की गेला बुवा क्रोध हिचा. हा बाहेरच्या दालनात, मुख्य दालनात येऊन बसतो आणि अत्यंत सुंदर सजून येऊन कैकेयी शृंगार केला तिने. शृंगार म्हणजे सजली एकदम छान, नेहमीप्रमाणे
सगळे दागिने परिधान केले, उत्तम वस्त्र परिधान केलं आणि अत्यंत शृंगार करून ती तिथे येते. किती सुंदर दिसत होती, आकर्षक दिसत होती, याचं वर्णन केलं. मला शेक्सपियरचं एक वाक्य आठवतं, ब्युटिफुल ॲपल रोटर ॲट द हार्ट. अत्यंत सुंदर असं सफरचंद, पण आतमध्ये मात्र किडलेलं. ब्युटिफुल ॲपल रोटर ॲट द हार्ट, मध्ये बरोबर आळ्या झालेलं. असा राजा बसलाय आणि जवळ येते. नाथ देणार ना मग मला तुम्ही, मी काय मागते ते? प्रसन्नतेनं निश्चित देणारच. बघा होय. पहिला वर, थोडा विचार करते, काय करू, काय सांगू. भरतो भजता मध्य यौवराज्यम अकंटकं. उद्याचा जो यौवराज्याभिषेक होणार आहे सकाळचा रामांना, तो रामांच्या ऐवजी माझ्या भरताला करा. भरताला येऊ दे मातू लावून, त्याला राज्याभिषेक झाला पाहिजे. हे ऐकलं आणि दशरथ बघतच राहिला. ते पहिल्यांदा दशरथाला असं वाटलं ही चेष्टा करतीये, गंमत करतीयस का? गंमत नाही करत आहे. मग मी खरं बोलतीये. जसं 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 त्याच्या अंतःकरणामध्ये ते लक्षात आलं की ही बराच काही विचार करून बसली आहे आणि आता राजाला कठीण परिस्थिती आली. तो म्हणला, कैकेयी, संसदेत आज जाहीर झालेला आहे की रामाला राज्याभिषेक, असं भरताला कसा करता येईल? उद्या जाहीर करा की नाही होणार. अगं असं कसं जाहीर करता येईल? मला माझ्यावर महाअभियोग चालेल. संसदेचा अपमान केल्यासारखा आहे हा. आज समजा आपल्या माननीय पंतप्रधानांनी असं जाहीर केलं की अमुक 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 असं आपल्याला जाहीर हे करायचंय, आणि दुसऱ्या दिवशी जर त्यांनी येऊन सांगितलं की माझी पुतणी म्हणतीये अहमदाबादची की ते असं करू नका, लोक वेड्यात काढतील. तुमची पुतणी तुमच्या घरी, ते म्हणणार नाहीत सोडा. पण असं आहे, कुटुंब लक्षात घ्याल, कुटुंब हा विषय वेगळा आहे आणि राज्यव्यवस्था हा विषय वेगळा आहे. प्रत्येकाला राज्याकडून पगार असे, राजाला पगार असे राज्य चालवण्याबद्दल. राजा हा प्रजेचा, या राज्याचा उपभोग न घेणारा असा स्वामी सांगितलाय. तो फक्त केअरटेकर आहे, विश्वस्त आहे, तो मालक नाही आहे. हेच महाभारतामध्ये मांडले विदुरांनी की धर्मराजा, तुला तुझा वैयक्तिक पैसे डावावर लावायला अधिकार आहे, घंटे तुझे आहेत, राज्याला लावता येणार नाही. काही राज्य कसं तू त्या कॅसिनोवर लावतोयस, याच्यावर लावता येणार नाही, कारण तुझं नाही आहे राज्य. तेव्हा मला असं करता येणार नाही. म्हणून म्हणत होते मी, रामांची शपथ कशाला घेतली तुम्ही सांगा. राजाला इतका घाम फुटला, राजा इतका अस्वस्थ झाला. वर्णन करतात, पहिला प्रसंग ऐकल्याबरोबर राजा दशरथाची अवस्था वाघिणीनं हल्ला केलेल्या हरणासारखी झाली. गलितगात्र स्थितीत तो त्या मंचकावरती बसला, घाम पुसायला लागला आणि त्याला एक निश्चित कळलं, माझ्या जीवनामध्ये एक डाग असा पडणार आहे, मी वैयक्तिक जीवनात तरी खोटा पडणार किंवा राजकीय जीवनात तरी खोटा पडणार. हिचं ऐकलं तर राजकीय जीवनात खोटा पडणार, आणि हिचं न ऐकता रामाला राज्याभिषेक झाला तर वैयक्तिक जीवनात दिलेले 2 वर, दुसऱ्या वराचं काय ग? तेच मी पाहतीये, पहिल्या वराने तुमची ही अवस्था झाली आहे. पहिल्या वराने तुमची ही अवस्था झाली, दुसरा वर समागितला तर होईल काय परिस्थिती?
काय काय दुसरा वर काय, 9 वर्षाणि रामो भवतु तापसः 9 अधिक 5 14 वर्ष रामानी वनात निघून जावं. आजच्या सायंकाळच्या आत, सूर्यास्ताच्या आत. आणि चिराज न धरो धीरो, अंगावरती धारण करायची आहे ती वल्कल धारण करायची आहे. दशरथ मंचकावरून खाली कोसळले. ही हात सुद्धा देत नाही त्यांना. एखाद्याचा नाश ओढवल्यानंतर तो कसा वागतो ह्याच्याकरता एकाने श्लोक लिहिलाय, केचिद अज्ञानतो नष्टः, अज्ञानानं काही लोकांचा नाश होतो. केचिन नष्टा प्रमादतः, काही लोक चुकल्यामुळं त्यांचा नाश होतो. केचिन ज्ञानावलेपेनं, काही लोकांच्या ज्ञानावर आवरण आल्यामुळं त्यांचा नाश होतो. केचिन नष्टैस्तु नष्टतः, नष्ट लोकांच्या नादी लागल्यामुळं काही लोकांचा नाश होतो. मंथरे सारख्या अत्यंत हलक्या दर्जाच्या व्यक्तीच्या नादाला लागल्यामुळं कैकई कशी बनली, जी कालपर्यंत सांगत होती आमच्यात भांडणं का लावतेस कुल बुडवे असं मंथरेला म्हणणारी, आज प्रत्यक्षामध्ये केवढा मोठा आघात स्वतःच्या अंगावर करून घेते, स्वतःच्या अंतःकरणावर करून घेते. विचार करा. तिलाच कळत नाहीये आपण भविष्यात किती दुःखी होणार आहोत. खूप मोठा संवाद आहे, सगळा संवाद सांगत बसत नाही. 1-2-4 मुद्दे फक्त पाहूया. पहिला मुद्दा दशरथ महाराजांनी मांडलाय, काही तुला भूत लागलंय का ग? नाही का, कुठलं भूत डोक्यात शिरलंय म्हणतो ना आपण. काय सुचलंय तुला? सगळी शेती विकायला निघतात बघा मुलं गाडी घ्यायला. पिढ्यानपिढ्या, इतक्या पिढ्या आपल्याला जगवलं. साधी ज्वारीनं असेल, तांदळानं असेल, पण आपल्याला जगवलंय ज्या शेतीने. अशी काय 1-2 एकर कमी असे ना का, पण ती शेती जेव्हा तुकडे विकायला निघतात मुलं, तेव्हा आई वडील हेच बोलतात, भूत शिरलीत काय तुमच्या डोक्यात? काय गाडीचा उपयोग आहे? अशीच अवस्था. भूत शिरलाय का तुझ्यात? काही की हिंदी में जिसको बोलते टस से मस न होना, अशी बोथट हृदयाची झाली. ती किती किती तिचे चरण धरतोय, तिला नमस्कार करतोय, अगं माझं ऐक, असं मागं असं ऐक. आणि अर्धी रात्र म्हणजे रात्री 1-1:30 वाजेपर्यंत अनेकदा तो बेशुद्ध पडतो. रामाला वनात पाठवायचं. रामाने चूक काय केली? रामांची स्तुती केली अनेक लोक. राम रोज सकाळ दुपार संध्याकाळ आपल्याला नमस्कार करतो. अगं असा मुलगा आहे का सांग? त्या कोवळ्या मुलानं काय अपराध केलाय? कशाला त्याला वनात पाठवायचं? मी काय म्हणून त्याला सांगू तू वनात जा? काय चुकलास म्हणून? ही काय पद्धत असते का? ठीक आहे, मध्यरात्री नंतर त्यानं अर्ध म्हणणं मान्य केलं. अर्ध म्हणणं मान्य, मला भरताला राज्याभिषेक करूया. मी कसा तरी दरबारात सभेमध्ये वसिष्ठांचे पाय धरतो, असं असं संकट आलंय, आता काय करू? मला तुम्ही वाचवा. शरण जातो, काय समजावून सांगायचं ते समजावून सांगतो, पण रामाला वनात पाठवायला लावू नको. काही मला आनंदात मरू दे ग. माझं मरण तरी तू जवळ का आणतेस? विधवा होशील. विधवा होशील नाही. तुम्ही जर ऐकलं नाही तर आत्ताच्या आता, उद्या दुपारपर्यंत राम गेला नाही तर मी विष खाईन आणि मी प्राण देईन. बेशुद्ध पडतो. शुद्धीवर आला की पुन्हा मनधरणी करतो. अशी उभी आहे ती, तो खाली असा जमिनीवर पडलाय, नमस्कार करतोय. शेवटी तर वर्णन असं आहे, त्यानं चक्क आपल्या पत्नीचे पाय धरले, डोकं टेकलं आणि सांगितलं, काही एवढा उपकार कर ग माझ्या, एवढा उपकार कर. रामानं नको वनात जाऊ दे, पण अजिबात
पिघलना जिसको बोलते हैं ना, तिचं चित्त अजिबात विरघळत नाही, अशुभ नो. श्रीमद देवी भागवतात वर्णन आलंय, दशरथावर इतकं प्रेम करणारी ती, दशरथ प्राणांची शपथ घालतोय, त्याला शपथ घ्यायला लावली ते बरोबर आहे, पण तो जेव्हा शपथ घालतोय अगं मी मरून जाईन, तरीही तिला का वाटत नाहीये. श्रीमद देवी भागवत सांगतं, वेदव्यास सांगतात की ज्या प्रकारचा रिझल्ट हवा असेल त्या प्रकारे वर्तन करायची प्रेरणा शक्ती देते, जगदंबा देते. यल्लक्षतुमिच्छन्ति बुद्ध्या संयोजन्ति तम ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती ही सा बलादाकृष्यमोहाय महामायां प्रयच्छति. जसा रिझल्ट पाहिजे, जशा प्रकारचं पुढं घडावं असं वाटतं, विनाशकाले विपरीत बुद्धी, बस विवेकच संपवते होती. एनर्जी आहे ना, ती शक्ती आहे, आणि एकदा बुद्धीमध्ये जाते तसा निर्णय घ्यायला लावते जसं तिला पाहिजे. म्हणून तिला प्रार्थना करावी की ओम सर्व चैतन्य भूतांताम आद्याम विद्यांच धीमहि बुद्धिम या न प्रचोदयात बुद्धी दे रघुनायका. मला बरोबर वागण्याची बुद्धी दे देवा, समर्थ म्हणतात. केवढा मोठा प्रसंग आहे, विचार करा. समर्थ सांगतात, बहुतची करिता हट तेथे येऊनी पडले तट, कोणी एकाचा शेवट जायला पाहिजे. हट्टीपणामुळे जगाचं किती वाटोळं झालंय. ऍडजस्टमेंट नावाची गोष्ट नाही. तो सांगतो भरताला करतो राजा मी ग, काहीतरी युक्ती करतो, रामही त्याला विरोध करेल असं नाही, पण तू माझं एवढं तर ऐक. नो, पण शेवटपर्यंत त्याच्या मुखातनं असं येत नाही. तो म्हणूच शकत नाही की रामाला मी वनात पाठव. काय दशरथाच्या चित्ताची कोमलता असेल. शेवटपर्यंत. नंतर तर रामाला म्हणाले दशरथ महाराज, मी तुला आज्ञा देतो की तू वनात जाऊ नको, मला तुरुंगात टाक. पहाटेची वेळ झाली. सगळीकडं पहाटे 3 वाजता. आता तयारीतच कालपासूनच चालू आहे ना. बरेच लोक झोपले नाही आहेत, रात्रभर जागे आहेत, दीपशोभा करतायत, मंगलवाद्य वाजायला लागली. सुमंत्र पहाटे उठले, स्नान संध्या केली, रथ घेतला. जबाबदारी सुमंत्रांवर आहे, मुख्य जबाबदारी सुमंत्रांवर. आणि रथ घेऊन नाथांनी फार छान वर्णन केलंय. 7 दरवाजे ओलांडत 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 आले. इकडचे 7 आणि इकडचे 7 असे 14 दरवाजे दिलेत. त्याचा आध्यात्मिक अर्थही दिलाय. आणि बाहेरूनच हाक मारली. ते नुसते दशरथांचे मंत्री नाही, दशरथांचे मित्र आहेत. हाक मारली, राजा आवरलं का? स्वतःला जबाबदार समजतोस ना, अजून आवरलं की नाही? बाहेरूनच हक्कानं बोलणारी माणसं. आवरलं की नाही? आणि कैकेयीच्या त्या दालनामध्ये येऊन थांबले आणि त्याला खाली जमिनीवर पडलेला पाहिला. कैकेयी खुर्चीत बसून आहे. एका क्षणात प्रसंगाचा अंदाज घेणारे, सांगायची गरज नाही, वातावरण ते एन्व्हायरमेंट पाहिल्याबरोबर ते मोजणारे. चाणाक्ष डोळे सुमंत्रांचे. एकदम सुमंत्र सावध झाले. अखंड रडणारा. अहो रडून रडून त्या रात्री त्याचे डोळे इतके सुजलेले आणि गाल इतके. एका दिवसात आजारीपण म्हणजे किती आजारीपण असावं. अत्यवस्थ दिसत होता राजा असा आडवा पडले. हाक मारली, राजा झालं काय? बोलायचा प्रयत्न करणार, असा हात करणार. बोलवत काय बोलणार हो? कैकेयी म्हणाली, रामाना बोलवून आण. सुमंत्रा, रामाना बोलवून आण. या स्वरामध्येच कळलं की सगळ्याचं कारणीभूत ही आहे. आणि अशा वेळेला सगळी माणसं नियमावर बोट ठेवतात. संकट आलं की बघा सगळे लोक नियमावर बोट ठेवतात. आपण मित्र म्हणून एखाद्या इन्स्पेक्टरला फोन करायला लागतो, किंवा असा असा प्रसंग आलाय, मला मदत करतो का? रायटिंग मध्ये लिहून द्या.
सगळे लोक नियमावर बोट ठेवतात. प्रत्येकजण कातडी बजाव धोरण म्हणतात ना. सुमंत्रांनी सांगितलं मला राजा का आज्ञा देत नाहीये. थोडक्यात तुम्ही मला आज्ञा द्यायची नाही, मी तुमचा नोकर नाहीये. राजाने आज्ञा दिली. आता या प्रसंगातनं कोण बाहेर काढणार आहे? फक्त राम हो. मॅच्युरिटीनी पण, आणि आत्ता जबाबदारी रामांवरच आहे. आणि या सगळ्याला केंद्रीभूत मध्ये जर कोण असेल तर रामराय आहेत. म्हणून दशरथाने नुसती खूण केली आणि रामाना बोलला नाही. सुमंत्र गोल वळले, धावले, रथ वेगानं निघाला. टकडक 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 टकडक, आणि वेगानं रामांच्या दारामध्ये रथ आला. रथातनं उडी मारली सुमंत्रांनी. तसे वयस्करच आहेत सुमंत्र, काही तरुण नाही आहेत. दशरथांच्या वयाचे, वडिलांच्या वयाचेच आहेत. आणि वेगानं धावले. रामरायांचं वर्णन केलंय. रामराय सोवळं नेसून यज्ञ करीत होते आपल्या घरात. कधी सोवळ्या ओवळ्याची थट्टा करू नका. यज्ञयागावर कधीही भलते सलते शब्द वापरू नका, कारण आपल्या पूर्वजांनी हे केलेलं आहे. ज्ञानोबांचा जो अभंग आहे, योगयाग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म, यामध्ये त्यांचा यज्ञावर आरोप नाही आहे. यज्ञ किंवा या कर्मकांडात दंभ जे केला जातो त्या दंभाबद्दल ज्ञानोबांचा आक्षेप आहे, लक्षात घ्या. ज्ञानोबांना चुकीचं समजू नका. तर बऱ्याचदा एखादा आपण अभंग घेतो आणि आपल्या सोहळ्या ओळ्यावर, आपल्या जुन्या गोष्टीवर टीका करतो. आपल्याला जमेल तेवढं करावं, नाही जमलं नाही करावं. आपल्याला जमेल तेवढं करावं, पण आपल्या पूर्वजांचं चुकीचं होतं असं म्हणणं म्हणजे चुकीच्या लोकांनी आम्हाला जन्माला घातला असा अर्थ आहे. विचार केल्याशिवाय बोलूच नका. ही परिपक्वता आलीच पाहिजे. रामरायांनी सुमंत्रांना विचारलं, काय लवकर चला, बाबांची तब्येत बरी नाहीये. लक्ष्मणाकडे पुढचा सांगितलंय. लक्ष्मणा पुढचे आहुत्या तू दे. पटकन आचमन केलं आणि रामराय वेगानं त्या रथामध्ये येऊन बसले आणि धावत अत्यंत वेगानं तो रथ आलाय. जाताना आईला नमस्कार केलाय. आई, बाबांकडे चाललोय. ती पण यज्ञ करीत बसली आहे, कौसल्या माता. बघ किती शब्द पाळणार आहे तुझा बाबा. जा जा जा. कौसल्याला माहित नाही काय झालं. आणि रामराय वेगानं येऊन पोहोचले. पिताश्रीनं ते पाहिल्याबरोबर धावले. हो, काय वडिलांवर प्रेम, कुटुंबावर कसं प्रेम करावं रामराय आदर्श आहे. पटकन धावले आणि आपल्या वडिलांना असं उचललं आणि वरती मंचकावर जाऊन डोक्याखाली काहीतरी उशी लोड सारखं असं दिलं. जवळ बसले. डोक्यावरनं हात फिरवतात. बाबा, पिताश्री पिताश्री काय झालं? असे हात हातामध्ये गेले. रामांचं हे वागडं पाहून दशरथ महाराज ओक्साबोक्शी रडतात. इतका सज्जन, एकही दुर्गुण नाही ज्याच्यामध्ये, सगळ्या अर्थानं चांगला, कुणाशी कधी वाईट वागला नाही, वागत नाही, वागणार नाही, ही खात्री ज्याच्याबद्दल. त्या कोवळ्या बाळाला माझ्या वनात जायला सांगू? पुन्हा बेशुद्ध झाले. पुन्हा पुन्हा बाबांचा हात. बाबा बाबा थोडं पाणी घ्या. पटकन आई जवळ आले. आई आई काय झालं ग? काय झालं ग आई? काय तो इनोसन्स असेल रामांचा, एवढी निष्पापता, मासूम ज्याला म्हणतो. आई काय झालं ग? राम त्याच प्रेमात आहेत जे कालच्या प्रेमात होते. मनामध्ये षडयंत्र रचणारे रामांचा स्वभाव नाही, लक्षात घ्या. तुम्ही रचली तर तो भाग तुमचा झाला. मी तसाच वागेन जसा पूर्वी होतो. त्याला आपण आतल्या गाठीचा म्हणतो की नाही. नो, रामांचा स्वभाव एकदम मोकळा चाकळा, साधा, सिंपल, एकदम सज्जन, आणि तरी समर्थ. समर्थ सज्जन हे रामांचं चरित्र आहे, लक्षात घ्या. आई काय झालं ग? कैकेयी सुद्धा थोडी क्षणभर थांबली आहे. इतक्या चांगल्या रामाला सांगायचे वनात जा. पण विष असं भरलं होतं मंथरेनी की रामांच्या सज्जनतेचा इथे उपयोग नाही झाला. अरे काही नाही रे, तुझ्या वडिलांना मी वाचवलं होतं ना त्या युद्धामध्ये. ते शंभरासुराशी युद्ध झालं तेव्हा त्यांनी मला 2 वर दिले होते.
ते मी मागितलंय तर त्यांची ही अवस्था. आता बघ ना, इतकी काय अगदी गलित गात्र अवस्था करून घ्यायची इच्छा ना, गरज नाही काही. मी काही छोटेसे 2 वर आहेत, ते काही विशेष नाही. आणि एवढं लक्षात आलं रामांच्या, जे काय माझ्या बाबांना झालंय त्याला कारणीभूत ही आहे. आईला सांगितलं, आई मला माहिती नाहीत ते 2 वर कुठले आहेत, पण त्या 2 वरांचा माझा जर काही संबंध असेल तर मी तुला शब्द देतो की ते तुझे 2 वर पूर्ण झाले, तसं तू समज. तिचा चेहरा प्रसन्न झाला, म्हणजे शक्यता दिसायला लागली आहे. स्वार्थी, लोभी अशी माणसं, असा प्रसंग आला की लगेच चेहरे त्यांचे असे, हो शक्य आहे, हो. पण तुला कसं सांगू रे रामा, तुला कसं सांगू, कसं बोलू. आई बोल ना, मी तुझा मुलगाच आहे ना, सांग सांग सांग, बोल काय तुझं म्हणणं आहे. रामा पण तू ऐकशील ना, तुला जमेल ना, ऐकशील ना, जमेल ना. ऐकल्यावर रामांचे डोळे पाणावले. आई इतक्या वर्षामध्ये मी तुझं प्रेम संपादन करू शकलो नाही, धिक्कार असो माझ्या पुत्रत्वाचा. आई एकही सद्गुण तुला माझ्यात दिसला नाही. इतक्या वेळाला विचारतेस तू मला, वागशील ना, माझं ऐकशील ना. काय मी पुत्र होऊन मिळवलं. आई रामो द्विर्ना विभाषते, राम 2दा बोलत नसतो. एकदा बोललो म्हणजे बोललो, राम बोललाय. अरे काही नाही, एका वराने मी त्यांना मागितलं की भरताला, ते यवराज्याभिषेक तुला होणार होता तो भरताला करा. काय झाली असेल रामांची पहिली क्षणाला अवस्था. ज्या क्षणाला ऐकलं की रामाना होणारा राज्याभिषेक हा भरताला करा, त्या क्षणाला राम एक्साइट झाले. आई किती मनातलं मागितलंस तू ग माझ्या. नंतर आपण स्वतःला ऍडजस्ट करतो. लक्षात घ्याल, आपली पहिली प्रतिक्रिया ही आपली योग्यता असते. प्रतिक्षिप्त क्रिया. आई किती माझ्या मनातलं मागितलं. मी काल बाबांना हेच म्हणणार होतो, आमच्या चौघांचे जन्म बरोबर झाले, आमच्या चौघांची शिक्षण बरोबर झाली, आमच्या चौघांचे गुरु पण आहेत आणि आपले राजे पण आहेत. अशा वेळेला तू मी मदत नाही करायची तर कोणी मदत करायची त्यांना. मीच आत्ता वनात निघून गेल्यावर पुढचं सगळं सुकर होईल, त्यांना पुढे सगळं सोपं जाईल. इथून पुढे एक जरी शब्द बोललास बाबांबद्दल असा तर मी तुझा त्याग करीन लक्ष्मणा. मला नाही चालणार असं तातांबद्दल बोललेलं. काय रामांची उंची असेल हो. निग्रह कसा करतात ते. एखाद्याला निग्रह करणं म्हणतात त्याला आपला मुद्दा पटवून लावून तसं वागायला भाग पाडणं आणि ते कायदेशीर आहे हे जाणवून देणं. याचं कारण असं, सन्नीती ही सगळ्या कायद्यांच्या वरती असते. लक्ष्मण जेव्हा असं ऐकतो की मी तुझा त्याग करीन, ते नाही चालणार त्याला, बाकी सगळं चालेल. तो म्हणतो नाही रामा मी काही बोलत नाही, पण माझी एक अट आहे. काय? मी तुमच्यावर वनात येणार. चल अरे मला मदत होईल असं बोल ना, काहीतरी सकारात्मक. बद्धताम बुद्धताम अपि. हे काय, हे कुणी बोलेल कायद्याचं, असं नाही बोलू. आता लक्ष्मणाला समजावून सांगितलं आणि आपल्या दालनामध्ये, आपल्या महालामध्ये आले. जानकी बाळशास्त्री हरदास सांगत असत, भारतीय स्त्रिया कशा असतात हे सांगणारी सर्वात अप्रतिम अशी सर्वोत्तम अलंकृती असा शब्द वापरलाय. सर्वोत्तम अलंकार आहे यानंतरचा प्रसंग. कौसल्यला समजावून सांगितलं, आपल्या वडिलांना समजावून सांगितलं, भावाला लक्ष्मणाला समजावून सांगितलं एकदम कठोरपणानं. पण आपल्या दालनात आले, असा मोठा स्तंभ आहे त्या खांबावर हात ठेवून उभे राहिले आणि जाई जुईच्या
फुलांची वेणी विणणारी, गजरा करणारी आपली पत्नी छान बसली आहे सीता, कोवळी. त्याच्याकडं पाहिलं आणि रामांचे नेत्र पाणावले. इतके कठोर आहेत राम आई करता, वडिलांकरता, लक्ष्मणाकरता समजावून सांगताना, पण पत्नी करता मात्र ते अत्यंत कोमल आहेत. तिच्याकडे पाहिलं आणि रामांच्या डोळ्यातनं घळघळा पाणी वाहू लागलं. ही कशी राहील? हिला काही त्रास तर होणार नाही ना? हिला धक्का केवढा बसेल, किती वाईट वाटेल, कसं सांगू मी हिला? घळघळा पाणी व्हायला लागलं डोळ्यातनं, असं वर्णन आहे. आणि पावलांची चाहूल लागल्याबरोबर जानकी देवींचं लक्ष काही क्षणात असं गेलं आणि रामांच्या त्या ओघळणाऱ्या नेत्रांकडे पाहिल्यावर जानकीनं पटकन तो सुई दोरा काय असेल ते टाकून दिली फुलं आणि धावली आणि आपल्या पदराने त्यांचे डोळे पुसले. नाथ, नाथ, काय झालं, काय झालं, का बरं नेत्रामध्ये पाणी? कारण तिला माहितीये माझे प्रभू एकदम आताच्या भाषेत स्ट्रॉंग आहेत, एकदम मजबूत आहे. पण काहीतरी त्यांना मनाला लागलंय, हळुवार चित्त आहे त्यांचं. काय बरं? श्रीरामाने सांगितलं, कालच्या निर्णयामध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे आणि मला वनात जाण्याची आज्ञा करण्यात आली आहे. हे ऐकल्याबरोबर जानकी म्हणते, मग विशेष काय त्यात, जाऊ. काय असेल जानकी? जाऊ म्हणजे तुला नाही सांगितलेलं, मला सांगितलंय. अगं मी तुझा निरोप घ्यायला आलोय. निरोप हा शब्द ऐकला आणि ती जगन्माता, ती धीरोत्तर अशी पतिव्रता खिन्न हसली आणि म्हणाली, माझा निरोप घेणार तुम्ही? माझा निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती. वनवासाची मलान भीती, संगे आपण भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता, जेथे संगे असता नाथा आपण. प्रासादाहुनी प्रसन्न कानन, शिळे समणतील जन सिंहासन. रघुकुल शेखर वरी पैसता, जेथे राघव तेथे सीता. वनी श्वापदे क्रूर निशाचर, भयन तयांचे मजसी तिळभर. पुढती मागे दोन धनुर्धर, चाप त्या करी पाठीस भाता. जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. पत्नीनं पतीवर कसं प्रेम करावं, पतीनं पत्नीवर कसं प्रेम करावं,
याची अमर अशी चित्रकृती अलंकृती, एकमेकांकरता केलेला त्याग, एवढी एकमेव गोष्ट प्रपंच सुखाचा करते. लक्षात घ्या, प्रपंच सुखाचा नाही, प्रपंच सुखाचा नाहीच आहे, तो दुःखाचाच आहे. अंततोगत्वा प्रपंच आसक्तीनं केला तर दुःखच आहे. माऊली म्हणाली, संसारी सुखाची कहाणी नायकिली कवणाची श्रवणी, इंगळाची अंथरुणी झोपकैची. तो सुखाचा करायचा असेल तर भारतीय धर्मशास्त्र सांगतं, एकमेकांवर शुद्ध प्रेम करा, त्यानेच तो सुखाचा होतो. दुःख सुखावे प्रीती लाभता, जेथे राघव तेथे सीता. रामराय एकदा बोलायला लागले ना की सगळ्यांना हरवतात. फक्त जानकी हा अपवाद आहे की ते जानकीचं ऐकतात. प्रेम म्हणून नव्हे केवळ, ती इतकं लॉजिकली बोलते, इतकं तर्कानं बोलते. ती म्हणाली लक्ष्मण भाऊजींना, बघा ना हो, हे आपल्या आईला समजावून सांगतात की पतीची सेवा महत्वाची आहे, बाकी सगळं गौण आहे. तिचा वेगळा नियम नाही, मला वेगळा नियम काय? भावनेच्या भरात वाहून जाणारी सीता नाही. लक्षात घ्या, लॉजिकली बोलते आणि कर्तव्यात चुकत नाही. केवढी विद्वान आहे माहिती का ती, केवढी शिकलेली आहे. पुढे वसिष्ठांनी सांगितलंय कैकेयीला, राम वनात गेले तर सीता राज्य करू शकते, एवढी शिकली आहे ती. स्त्रिया शिकलेल्या असायच्या. सीता राज्यम करिष्यती असं वचन आहे वाल्मिकी रामायणातलं. आणि आता राम, लक्ष्मण आणि सीता देवी तिघ जण कैकेयीच्या महालामध्ये येतात. वडिलांच्या जवळ पुन्हा बसले. बाबा काळजी करू नका, मी खरं सांगतो तुम्हाला, असं पाहता पाहता 14 वर्ष निघून जातील. संकटाला फार मोठं मानू नका, हे राम आपल्याला शिकवतात. ये भी दिन जाएंगे हो. म्हणजे कधी संकटानं मनुष्य होरपळून जात नाही. आणि सुखानं आपल्याला अहंकार होऊ नये म्हणून तेव्हा सुद्धा हेच वाक्य स्वतःला सांगा, ये भी दिन जाएंगे. म्हणजे मनुष्य सुखाने सुद्धा हुरळून जात नाही. हुरळून जाणं सुद्धा आपला कच्चेपणा आहे आणि होरपळून घेणं हा सुद्धा कच्चेपणा आहे. ये भी दिन जाएंगे. संकट आल्यानंतर हे ऐकून उपयोग नाही हो. हे ऐकून ठेवा, रिझर्व करून ठेवा, योग्य त्यावेळेला वापरता येतात विचार हे. म्हणून सातत्यानं अध्यात्म श्रवणात राहा. अध्यात्म श्रवणाचा एवढा अधिकार सांगितलाय संतांनी. वेडे म्हणून सांगितलंय काय? त्यांना माहिती आहे की प्रपंचात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपल्याला बॅलन्स जायला, भले ते सुख असो किंवा भले ते दुःख असो, बॅलन्स जायला कारणीभूत असतात. आणि आपला समतोल गेला, समतोलत्व आपलं संपलं की नरकात जाणार आहोत आपण. म्हणून नो कोलॅप्स व्हायचंच नाही. हे सगळे आत्महत्या करणारे लोक यामुळेच आत्महत्या करतात. लक्षात घ्याल, ते या कथांचा अनादर करतात. तिघही आलेत, कैकेयी अजून तिथेच आहे. ती म्हणाली, रामा असं नाही जायला सांगितलं मी, वल्कलं नेसायला पाहिजेत असं मागितलंय मी माझ्या वचनामध्ये. राम धावत आले, आई माझ्याकडे वल्कलं नाही आहेत गा. आत्ता मी वनात गेलो ना की तुझ्या शब्दाप्रमाणे त्या ऋषीमुनींकडून मी वल्कलं मागून घेईन आणि मग मी नेसेन. तुला निरोप पाठवीन मी की वल्कलं नेसली. नाही आहेत माझ्याकडं. रामा माझ्याकडं आहेत, मी मागवून ठेवली आहेत. आणि वल्कलं तिनं दिली. राम नेसले, लक्ष्मण नेसले. सीतेला नेसता येईना, तो तिला प्रॅक्टिस नव्हतं ना. ती रडायला लागली, प्रभू मला कशी नेसायची कळत नाही. तो रामाने नेसवून दिली. ती वल्कल नेसलेली सीता पाहिली आणि दशरथ महाराज म्हणाले, कैकेयी काय करतीये सगळे? अयोध्येच्या सुनेला असं पाठवायचं? सुमंत्र संतापले. सुमंत्र म्हणाले, कैकेयी तुझ्या त्या 2 वरामध्ये, कैकेयी तू मला हे सांग, तुझ्या या 2 वरामध्ये राजे या रामांच्या पत्नीनी सीतामाईनी वल्कल नेसावी असा उपमुद्दा होता का?
पोहोचली. सिद्धार्थ मंत्री ओरडलेत, काही मर्यादेत राहा नाहीतर स्फोट होईल इथं अयोध्येत. आणि तिसरे वसिष्ठ रागावलेत, काही मला खात्री आहे भरत राज्य स्वीकारणार नाहीये. बाकी कुणी ओळखू शकत नाहीत, पण भरताला वसिष्ठ ओळखतात, कारण भरतांचं शिक्षण वसिष्ठांच्या आश्रमात झालंय. भरतांचं अंतःकरण माहिती आहे. मला खात्री आहे काही तू अशा अन्यायानं मिळवलेलं राज्य भरत स्वीकारणार नाही. आणि तेव्हा अयोध्येत प्रश्न येणार आहे की कोण राज्यावर बसणार. मी सीतेला थांबवून घेतो आणि सीतेला सांगतो की तू राज्यावर बस. रामाची प्रतिनिधी म्हणून सीता राज्य करू शकते, शास्त्राप्रमाणे कायद्याप्रमाणे. सीता राज्यम करिष्यती. मग कैकेयीनं आपलं बोलणं करा, ठीक आहे तुम्हाला पाहिजे तसं करा. कोषाध्यक्षा इकडे या. दशरथांनी कोषाध्यक्षांना बोलवलंय. 14 वर्षाचा हिशोब मांडा. तेवढी भरजरी वस्त्र, तेवढे दागदागिने, सोनं नाणं, सगळ्या प्रकारचं उत्तमात उत्तम व्यवस्था रथामध्ये भरा आणि माझ्या सुनेला सीतेला अर्पण करा. कैकेयीला आता पंचायत झाली की सगळं घेऊन जर हे गेले तर इथं काय उरणार. तेव्हा रामाने सांगितले, बाबा एवढं नको, थोडी वस्त्र असू देत तिच्याबरोबर, तिला नको वल्कल नेसायला लावाय. थोडी वस्त्र असू देत पण इतकं नको. कैकेयी माते, मी काही मागितलं तर चालेल, काय पाहिजे ते घे, लवकर टळा इथनं. आई, आम्हाला तिथे काही कंदमुळं फळं शोधावी लागतील, त्याकरता टिकाव म्हणतो ना आपण तो. त्यानंतर माती काढायला फावडं, पाट्या, अक्षय्य भाते, धनुष्य बाण, कारण राक्षस आले, काही हिंस्र श्वापद आली तर आमचं रक्षण आम्हाला करता आलं पाहिजे, आणि इत्यादी चिलखत अशा मोजक्या वस्तू फक्त घेतो. घ्या, भरा 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 त्या देण्यात आल्या. 30 मण वजनाचा एक मोठं खोकं देण्यात आलंय. हे लक्ष्मणाच्या पूर्ण 14 वर्ष खांद्यावर होतं, लक्षात घ्याल. हे रामायणकारांनी दाखवलेलं नाहीये. पण कुठनं अनेकदा चिलखत धारण करून रावाने युद्ध केलंय. त्या 14,000 राक्षसांना आपल्या नाशिकला चिलखत कुठनं आणलंय. हे सगळं बरोबर आहे. आणि आता रामराय पुन्हा एकदा नमस्कार करतात, वडिलांच्या चरणावरती मस्तक ठेवत. सीतामाईनी नमस्कार केला, लक्ष्मणाने नमस्कार केला. कैकेयीच्या पायावरती रामांनी डोकं ठेवलं. सीतामाईने डोकं ठेवलं. लक्ष्मण तिकडे बघत नाही, लक्ष्मण नमस्कार करत नाही. आणि अत्यंत वेगाने निघाले. सुमंत्र दारामध्ये तयार आहेत. रथामध्ये तिघही बसतात. पंडित सातवळेकर कधी मिळाले तर वाचा. सातवळेकरांनी वर्णन केलंय, किमान 25 लाख लोक यावेळेला अयोध्येमध्ये उपस्थित आहेत. कुठनं तिने तो आकडा, प्रत्येक गोष्ट त्यांची अशी टॅली करून असते. इतका भरगच्च समाज तिथे उपस्थित आहेत. रथ निघालाय. हजारो हात हालत होते. हजारो नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या. 2 प्रतिहारींना बोलावलं दशरथ महाराजांनी आणि सांगितलं, मला उचलून तिथं न्यावं दारापर्यंत. आणि सौधामध्ये असं दोघांच्या खांद्यावरती असे फरफटत अक्षरशः. आणि सुमंत्रा थांबा, सुमंत्रा थांबा. सुमंत्र रथ थांबवणार होते, इतक्यात रामराय म्हणाले सुमंत्रांच्या खांद्यावर हात ठेवून, सुमंत्राची रथ थांबवू नका. सुमंत्र म्हणाले, परत आल्यानंतर मला महाराज विचारतील, माझा तू सेवक आहेस, का नाही थांबवलास रथ. काय उत्तर देऊ त्यांना. एवढ्या गजबरडात आवाज जात नाही बाबांना. त्या दोघांचा संवाद चाललाय. काय सांगू त्यांना. सुमंत्रजी, ताताना सांगा, रथाच्या चाकांच्या आवाजात तुमचा मला आवाज ऐकू आला नाही असं खोटं बोला. पण आता त्यांच्या वचनांचं पालन करणं माझं आणि तुमचं कर्तव्य आहे. नाही तर बाबा वैयक्तिक जीवनात खोटे पडतील. आता मी वनात गेलो तरच या सगळ्या समस्यातनं तोड निघणार आहे. प्रत्येकाच्या कंठातनं, मैखरीतनं येईल
न येईल, पण प्रत्येकाच्या परावाणीतनं एकच शब्द येत होता, सुमंत्रा नकावून येऊ रामाला वनात. राम चालले तो तर सत्पथ, राम चालले तो तर सत्पथ. थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब विरे रथ, थांब विरे रथ, थांब विरे रथ. थांबा रामा थांब जानकी, शरण धूळ द्या धरू मस्तक. काय घडे आज कल्पित, आज कल्पित, आज कल्पित. थांब सुमंता थांब विरे रथ, थांब सुमंता थांब सुमंता थांब विरे रथ, थांब विरे रथ, थांब विरे रथ. राम राज्य या पुरी यायचे, स्वप्न लोचने अजून कालचे. काय घडे अवचित झाले, भग्न मनोरथ, भग्न मनोरथ, भग्न मनोरथ. थांब सुमंता थांब सुमंता थांब सुमंता थांब विरे रथ, थांब विरे रथ, थांब विरे रथ. गगन नील हे उष प्रभाही, श्री रघुनंदन सीता माई. 14 वर्षे कास्तंगत, कास्तंगत, कास्तंगत. थांब सुमंता थांब सुमंता थांब सुमंता थांब विरे रथ, 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 थांब विरे रथ. श्री वाल्मिकी वर्णन करतात, रामांना निरोप द्यायला आलेले अयोध्येचे लोक निरोप द्यायच्या ऐवजी रामांबरोबरच चालायला लागले. त्यामध्ये छोटी छोटी बाळं होती, अतिवृद्ध लोक होते, तरुण माणसंही होती. आणि त्यांना चुंबकाकडे जसं लोखंड ओढलं जाईल, ते म्हणाले नाही आम्ही आलो तो निरोप द्यायला, पण नाही आम्ही राहू शकणार. हो, तद वनम भविता राष्ट्रम यत्र रामो निवस्यति. जिथे रामराय राहतील ते वन राष्ट्र बनेल, आणि जिथे राम राहणार नाही ते राष्ट्र वन बनेल. आज अयोध्येमध्ये चूल पेटली नाही, आज कोणी जेवलं नाही. वर्णन वाल्मिकींनी केलंय, आज हत्तींनी आणि घोड्यांनी आणि गायींनी पाण्याला तोंड लावलं नाही. हे वाल्मिकींचं वर्णन आहे. काय प्रेम केलं असेल हो रामांनी. सबके दिल पे छा जाना जिसको बोलते हैं ना. अहो, त्या दिवशी ज्या मातांनी बाळांना जन्म दिला, बाळंतीण झालेल्या स्त्रियांना असं वाटलं नाही बाळाला घ्यावं आणि पाजावं.
अरे आमचा राम गेला, बाळाला घेऊन काय करू. केवढा आनंदाचा क्षण असतो बाळ जन्माला येतं, पण नाही कुणाला सुख. काय कथानक आहे, तू विचार करा. ही कल्पित कथानक आहेत काय? किती प्रेम करायचं असतं माणसांनी माणसांच्या वरती. हा पुन्हा पुन्हा ते वाक्य बोलतोय, मला यातून काय मिळेल याचा विचार केल्यामुळं आपण नात्यांचा सुद्धा व्यापार करून टाकलाय. कुठल्या स्थितीला गेलोय हो आपण. परवा एक प्रसंग सांगितला मला मित्रांनी, म्हणला दारात वाला भंगारवाला सुद्धा काही वेळा शिकवून जातो. सगळं भंगारात साहित्य टाकलं, म्हणला त्यात गणपतीची एक मूर्ती होती धातूची, म्हणून टाकली. भंगारवाला म्हणला मी हे नाही घेणार. का? भगवान को बेचने की आपकी औकात होगी, खरीदने की मेरी औकात नहीं म्हणाला. कशाला म्हणतात सत्ययुग, कशाला म्हणतात त्रेतायुग. माणूस माणसावर प्रेम करत नाही. इथे हत्ती घोड्यांनी प्रेम केल्याचं वर्णन आहे हो. निघाले रामराय. पहिला मुक्काम पडलाय तो शृंगवेरपुरामध्ये. शृंगवेरपुरातल्या राजानं दोनदा भेट घेतली होती रामांची. त्याचं नाव निषधराज गुहक. त्याच्या गुप्तहेरांनी बातमी आणली असा असा आहे. पहिला मुक्काम तमसा नदीवर पडलाय, क्षमा करा. पण अयोध्यावासियांना फसवून, अयोध्यावासी तिथे झोपलेले असताना मध्यरात्री नौका सिद्ध करून त्या नौकेमध्ये रथ घालून शृंगवेरपुराला गेलेत. अयोध्यावासी परतले. पहिला प्रसंग, त्या निषधराज गुहकाच्या गुप्तहेरांनी बातमी आणली की असं असं घडतंय. अहो तो स्वागताला गेलाय सीमेवर. स्वागत आहे रामा, तुझं स्वागत आहे. किती त्याचे गुप्तहेर भारी आहेत. तो सांगतो त्या कैकेयी मातेनं आमच्यावर उपकार केले म्हणून तू आमच्या इथे आलास. मी माझं राज्य तुला अर्पण करतो. एखाद्याचं अंतःकरण जिंकणं म्हणजे काय असतं. 2 तास भेटले असतील, एकदा तीर्थयात्रेला जाताना आणि एकदा विश्वामित्रांच्या बरोबर जाते ना. 2दाच भेटले असतील रामराय. पण रामरायांचा सच्चेपणा, रामरायांची सचोटी, परिपक्वता या निषधराजाला इतकी भागई, हिंदी जरा वापरतो, इतकी आवडली की त्यानं आपलं राज्य फार मोठं नाही आहे पण छोटं का असेना राज्य मिळालं की झालं की काम. राज्य देणं, पेन देत नाहीत लोक. पेन सही करायला बँकेत दिलं तर टोपण आपल्या हातात ठेवतात, नाही देतात. बँकेतले लोक तर पेनाला दोराच बांधून ठेवतात. रागावू नका हो. राज्य देणं काय असेल विचार करा. एखादा म्हणलं असता काही हरकत नाही, असे 2-4 राजे लोकांची मदत घेऊ आणि अयोध्येवर हल्ला करू. रामराय सांगतात, निषध राजा, अरे काय करायचंय राज्य, त्याचाच तर मी त्याग करून आलोय. माझ्या राज्यात चला, मला कुणाच्या नगरात जायला परवानगी नाही, मी या वनातच राहीन. मी तुम्हाला खायला प्यायला आणून देतो, फळं आणून देतो. अरे वनात असताना दुसऱ्याची सेवा घेत नसते. एक तर मी स्वतःच्या माझ्या हाताने फळं काढून आणेन, स्वतःच्या माझ्या हाताने कंदमुळं फळं काढून आणेन, किंवा माझ्याकरता सगळं जीवन अर्पण असलेला माझा हा बंधू याच्याकडून मला चालेल. तू नको आणूस, तू गप्पा मार, खाणं पिणं काही नको. मग सीतामाईने तरी यावं राज्यात.
अवश्य घेऊन जा, तिला विचार. तिला काही बंधन नाही आहे, माझ्या भावाला बंधन नाही, मी नाही यायचं कुणाच्या नगरात. वनात आहे म्हणल्यानंतर मध्येच जाय असं नाही. सीतामाईंना विचारले गुहकाच्या पत्नीनी की तुम्ही तरी चला. आईसाहेब, माझा पती जिथे येणार नाही तिथे मी येणार नाही. हो, त्या वनातल्या लोकांनी सीतामाईंकरता वेगळे कट्टे तयार केले, तात्पुरत्या फळ्या ठोकून त्याच्यावर गवत बिवत टाकून. काही क्षणात बरोबर बरोबर. ही खेडेगावातली माणसं फार प्रेमळ असतात हो. शहरातली माणसं ठरवतात करायचं का नाही प्रेम. सच्ची असतात माणसं. कदाचित कमी शिकल्यामुळं असेल. शिकल्यानंतर एक घोटाळा काय होतो माहितीये का, आपलं शिक्षण हेच सर्वश्रेष्ठ आहे असं वाटायला लागतं. शिक्षणाचा चष्मा डोळ्यावर आला ना एकदा की असं वाटतं हाच नंबर खरा आहे, त्यांचा नंबर खोटा आहे. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, शिक्षण वाईट नाही आहे पण शिक्षणानं येणारी ऊब वाईट आहे. संपत्ती वाईट नाहीये पण संपत्तीनं येणारी ऊब वाईट आहे. असो, अहो हजारो वर्ष होऊन गेली या प्रसंगाला, पण आज सुद्धा तुम्ही उत्तर भारतात जा, तुम्हाला ठिकठिकाणी खेडेगावात अनेक ठिकाणी राम चबुतरे आणि सीता न्हाणी दिसतील. एकदा आंघोळ केली होती तिनं त्या फळ्या, तिथे असं काही तात्पुरतं कुसव निर्माण केलं होतं, तात्पुरत्या दगडावर दगड रचून तात्पुरतं, कारण घरात जायचं नाही ना, कुठं जायचं नाही म्हणून. सीता न्हाणी एकदा आंघोळ केली 10,000 वर्षापूर्वी, पण त्यांनी अजून जपल्यात त्या सीता न्हाणी आणि राम चबुतरे. अत्यंत प्रेमानं ही मंडळी राहतात. दुसऱ्या दिवशी सकाळी हाक मारली, गुहका, रामा बोला, सेवा करायची म्हणलास ना मला काल तू. होय, एक काम कर, वडाच्या पारंब्यांचा चीक, शुद्ध गाईचं दूध, शुद्ध हा शब्द मी आत्ता वापरला, त्यावेळेला नुसतं गाईचं दूध, आणि वस्त्रगाळ केलेली माती, हे द्रोण द्रोण भरून आणून दे आम्हाला दोघांना. कशाला? जटा बांधतो. नाही रामा, मी तुम्हाला जटा बांधायला कारणीभूत होणार नाही. सुमंत्र धावले, रामा तुम्ही खरंच जटा बांधताय? दशरथ महाराजांनी मला बोलावून सांगितलं होतं, कानामध्ये सांगितलं होतं, आता इथं सगळ्यांची डोकी भडकलेली आहेत, सगळेजण वैतागलेले आहेत, तू एक काम कर, एक 2-4 दिवस यांना चक्कर मार, रथात मन घेऊन ये परत. लहान मुलाला चक्कर मारून आणतात तसं. तू काय हे जटाबिटा बांधतोय? नको असं करू प्रभू. रामराय सांगतात, सुमंत्रजी, वडिलांना जर जीवनात खोटं पडू नये, पाडायचं नसेल तर तुम्हाला आणि मला त्यांची मदत करावी लागेल. असं भावनेच्या भरात वाहून जाता येणार नाही आपल्याला. बरं, आणि आता रामराय पुढे जायला निघतात. इथे एक प्रसंग आहे छोटासा. सुमंत्रानं आज्ञा केली आहे रामाने की लवकरात लवकर तुम्ही अयोध्येत पोहोचा. याचं कारण असं, बाबांना सांभाळायला सगळ्यात अनुभवी तुम्ही आहात, त्यांची मानसिक जपणूक करण्याची गरज आहे. नातेवाईक आहेत पण मंत्री म्हणून एक आधार देण्याची गरज आहे. तुम्ही लवकर जा, माझं ऐका. माझ्या आईला काही कमी जास्त होऊ नये. लवकर जा. नाही हो करत शेवटी रथात ते बसायला निघतात. काही लोकांनी सांगितलंय अजून त्यांनी मुक्काम केलाय, पण आपण मुद्दा बघायचा आहे फक्त त्यातला. सुमंत्र जेव्हा रथामध्ये बसायला लागले तेव्हा ते, आणि रथ चालवायला लागले घोड्यांना, त्यांनी आज्ञा केली चला, ते घोडे मागं वळून बघायला लागले. असे सारखे मागे मागे वळून बघतात. का? आमचा रामलला का नाही बसत आहे अजून इकडे? आमच्या सीतामाई का नाही बसत आहेत? आमच्या लक्ष्मण भैया अजून का नाही बसत आहे? घोडे पुढे निघेनात, त्यांच्या पाठीवर चाबूक मारले तरी हालेनात जागचे.
शेवटी प्रत्येक घोड्याला ओढायला एक एक भिल्ल पुढे आला आणि ओढायला लागला, तरी ते असे घोडे असे 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 करतात. तेव्हा रामराय प्रत्येक घोड्याजवळ येतात, घोड्याची मान आपल्या खांद्यावर घेतात आणि त्याच्या गालावर असं थोपटतात. त्याचं काय जे नाव आहे, विजय म्हणा, काय जे असेल नाव, ते नाव घेतात आणि त्याच्याशी बोलतात. अरे मी आता 14 वर्षांनी येणार आहे, आता तुम्ही जा, तुम्हाला अजून खूप सेवा करायची आहे. प्रत्येकाला ही कल्पना वाटते. याचं कारण असं, मगाशी म्हटलं तसं, माणसं माणसावर प्रेम करत नाहीत, प्राणी काय करणार हो. पण ज्यांच्याकडं कुत्रं वगैरे मांजर असेल त्यांना आठवेल की खूप प्रेम करतात. होई गायी प्रेम करतात. रागावलं ना तो त्यांना कळतं. माणसंच थोडी अशी मतलबी होत चालली आहे. ते मतलबी वारे असायचे ना, ते सगळ्यांच्या मनात व्हायला लागले. आणि आता जायला निघतात ही सगळी मंडळी. भिल्लांच्या डोळ्यात पाणी आलंय. तो निषधराज गुहक म्हणाला रामाना, रामा तुमच्यावर हे घोडे एवढं प्रेम करतायत, कशी असेल ती कैकेयी माता, तिला कसं वाटलं असेल तुम्हाला वनात हाकलून द्यावं. त्याच्यावर रामाने सांगितलं असं बोलू नये कुणाबद्दल. लक्ष्मणाने तर संवादात सांगितलंय, गुहका, या जगामध्ये सुखाचा आणि दुःखाचा कोणी स्वतंत्र दाता नसतो, आपलीच कर्म आपल्याला भोगावी लागतात. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता, परो ददाती ती कुबुद्धिरेषा, अहंकरोमी ती वृथाभिमानः, स्वकर्म सूत्रे ग्रथितो ही लोकाः. कोणी सुख देत नसतं, कोणी दुःख देत नसतं. ही फिलॉसॉफी आहे ऍक्च्युली. आपलं अंतःकरण जर पवित्र ठेवायचं असेल ना, तर हीच फिलॉसॉफी उपयोगाची आहे. जरा काही कोणी जास्त झालं की आपण त्यालाच आठवतो ज्याच्यामुळे प्रॉब्लेम आला. तो फक्त निमित्त झालेला असतो. आणि आता हे सगळे लोक जायला निघतात. सगळे रडतायत. तो सीतामाई रडतायत, घोडे रडतायत, राम रडतायत. सगळ्यांच्या हा घोड्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून सगळ्यांचं. आणि हा प्रसंग, आता मी इथून पुढचा प्रसंग तुलसीदासांच्या रामचरितमानसातला सांगणार आहे. वाल्मिकी लिहित नाही, पण फार छान आहे हा प्रसंग. त्या समोरच असणाऱ्या गंगेमधला एक नावाडी बघत होता. नावाड्यानं ते पाहिलं. नावाडी विचार करतो, आज काय रडण्याचा मुहूर्त आहे वाटतं. सगळे डोळ्यात पाणी. अहो रामराय हा आनंद सीकर सिंधुरासी, आनंद आहे प्रत्यक्ष. आणि आनंदच जर हे विसरला की मी आनंद आहे, तर त्याला आठवण कोणी करून द्यायची नाही का. आमटीत मीठ कमी झालं तर वरनं मीठ घाला, आमटी नॉर्मल करा. चहा जर आगोड झाला वरनं साखर घाला, चहा नॉर्मल करा. होतं की नाही. पण मीठच आळणी झालं तर काय करायचं त्यात. साखरच आळणी झाली तर त्याच्यात काय घालायचं. तसं राम सगळ्यांना आनंद देणार आहे, तोच रडायला लागला तर. म्हणून प्रभूंना हसवूया असा विचार तुलसीदासजी सांगतात, एका भक्तानं केला. रामाने विचार केला तर काय हे यातनं बाहेर पडलं पाहिजे म्हणून एकदम असं आता नदीच्या पलीकडे जायचं म्हणून हाक मारली. गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात. म्हणून त्या एक नावाडी होता. नावाड्याला हाक मारली, ओ गाववाले, ओ गाववाले, जरा नौका इथे मध्ये आणा. नाविका प्रति वदत रघुपती, नाविका प्रति वदत रघुपती. नाविका प्रति वदत रघुपति, परतीरा प्रति नेयी द्रुत गति, परतीरा प्रति नेयी द्रुत
गती नाविका प्रती ओ गाववाले नौका इकडं आणा मध्ये होता इकडं जात नाही तिकडं मोठाच्या मोठा तीर म्हणजे मोठीच्या मोठी गंगा शृंगवेरपुराला मोठी आहे गंगा अहो नौका इकडं आणा आम्हाला तिघांना तिकडं जायचंय नौका इकडं आणा हो हो आणतो 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 हा आणतो हो होय आणि तू आणली पहा होय आणि तो आणतो हा घेऊन येतो हा नुसता बोलतोय आलो 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 अरे अण्णा प्रत्यक्षामध्ये कृती काही नाही नुसतं आधुनिक राज्यकर्त्यांप्रमाणे होय आणि तो आणली पहा कृती न करी परी कृती न करी परी कृती न करी परी उक्ती तै महा नाविका प्रती नाविका प्रती नाविका प्रती हो नुसता बोलतोय घेऊन येतो प्रत्यक्षात काही असं एकदाही वल्हा मारत नाही रामराय म्हणाले अरे 6:15 होत आले लवकर आण नौका चहा येईल अरे आला असेल आता त्यांचा चहा आणेपर्यंत आपण चहा घेईपर्यंत त्याला नौका आणू दे इकडे फार सुंदर प्रसंग आहे बरं भक्तीच्या दृष्टिकोनातनं हा प्रसंग मुद्दाम आहे का बरं भक्ती कशी असावी जीवनामध्ये सगळं माणूस मिळवतो पण भगवंताचं प्रेम मिळवत नाही बरं का ते प्रेम कसं मिळवावं हे साधा हातावरचं पोट असणारा वेड भिकारी असतो ना म्हणजे सकाळी दिवसभर काम करून पगार घ्यायचा आणि मग त्यातनं पैसे मग दुकानात जायचं आणि डाळ तांदूळ आणून शिजवून खायचं इतकं हातावरचं पोट असणारा पण कसा शिकवतोय आम्हाला की देवावर प्रेम कसं करावं याच्याकरता एक 10 मिनटं घ्या चहा वगैरे प्या मस्त आणि मग येऊन बसा आणि 6:15 आता 6:25ला आपण पुढची कथा सुरू करू जय जय समर्थ